हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 3 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या बातमीकडे. तर नुकताच IDFC फर्स्ट बँकेने सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. तसेच पंजाब नॅशनल बँक ही बँक इन डोमेनवर मायग्रेट होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनलेली आहे. पुढे पाहूया. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर येथील मधुर डेअरीच्या 128 कोटी रुपयांच्या स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. नुकतेच सांची स्तूपाचे पवित्र बौद्ध अवशेष मंगोलिया देशात पाठवण्यात आले आहे. नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी संरक्षण सराव आयोजित केला जातो. मंगोलियाची राजधानी उलानबातर ही आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरा राज्यात 236 कोटी रुपयांचे मिशन क्वीन पायनॅपल लॉन्च केलेले आहे. आता त्यांची ब्रँडिंग, लागवड वाढवणे व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. जागतिक तंबाखू विरोधी दिवस दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे होणारा जीवघेण्या आरोग्य धोक्यांबद्दल व सामाजिक आर्थिक नुकसानांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया. प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी 2026चे विजेतेपद श्रेय पारेख या भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याने जिंकले आहे. पुढे पाहूया. नुकतीच अमोलोप्स कमल नावाच्या बेडकाची एक नवीन प्रजाती नागालँड राज्यात शोधण्यात आलेली आहे. तर नागालँडबद्दल पाहूया. नागालँडची राजधानी कोहिमा, मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आणि राज्यपाल नंदकिशोर यादव हे आहेत. याशिवाय नागालँडमध्ये होया नागा एन्स नावाच्या वनस्पतीची नवीन प्रजाती सापडलेली आहे. पुढे पाहूया. अमेरिका देशाचे गिर्यारोहक टायलर अँड्र्यूज यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटात माउंट एव्हरेस्ट सर करून एक नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. जागतिक पातळीवर संरक्षण खर्चाच्या व ग्लोबल इंडेक्समध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. पुढे पाहूया. जपान देशाने अधिकृतपणे ताज्या भारतीय आंब्यांवर तात्पुरती बंदी घातलेली आहे. पुढे पाहूया. अहमद अल अमीन ओलो यांची सेनेगल देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. विमानांच्या उड्डाणास होणारा उशीर कमी करण्यासाठी भारतातील पहिली स्कायकास्ट सिस्टम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान दिल्ली विमानतळावरून सुरू करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027चे आयोजन चंदीगड शहरात केले जाणार आहे. चंदीगड हे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे. तसेच ते लडाखनंतर भारताचे दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेशही बनले आहे. पुढे पाहूया. भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून अजय कोचर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. भारत चीन सीमा प्रकरणांवर सल्लामसलत व समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची 35वी बैठक बीजिंग या शहरात आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. DRDO संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे नवीन अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ 31 मे 2026 रोजी संपल्याने
ही नियुक्ती झाली आहे. DRDOची स्थापना 1958 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पुढे पाहूया. नागपूर जिल्ह्यात जगात प्रथमच नोंद झालेल्या नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लागलेला आहे. या वनस्पतीचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ क्रोटॅलेरिया फुलेई असे नाव ठेवण्यात आलेले आहे. हा शोध नागपूर जिल्ह्यातील खैरी उमरेड वनक्षेत्रात लागला आहे. ही वनस्पती फॅबेसी फुलातील असून क्रोटॅलेरिया या वंशाशी संबंधित आहे. जंगलाच्या कडेला व गवताळ प्रदेशात वाढणारी ही दुर्मिळ वनस्पती आहे. पुढे पाहूया. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी भारतीय नौदल प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. त्यांनी निवृत्त ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची जागा घेतलेली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. भारतीय नौदलाची सर्वोच्च युद्ध सज्जता कायम राखणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे पाहूया. भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे मार्ग जिंद सोनीपत हरियाणा मंजुरी. भारतीय रेल्वे मंडळाकडून व्यावसायिक वापरासाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे. भारतीय रेल्वे मंडळाकडून मिळालेली आहे. निर्मिती पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही रेल्वे डिझेल किंवा ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर ऐवजी हायड्रोजन फ्यूल सेलवर चालते. हायड्रोजनचे विजेमुळे रूपांतर करून इंजिन चालवले जाते. यामध्ये कोणतेही घातक प्रदूषण होत नाही. केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.